हा हिरवा हरभरा याचे शेंडे शेंडे असे वरचे खुडून घ्यायचे आहेत. आणि या हिरव्या हरभऱ्याची मी तुम्हाला दोन पद्धतीने, एक सुक्की भाजी आणि एक पातळसर भाजी अशी करून दाखवणार आहे. आपण एवढीच भाजी नाही, आपण जास्त भाजी तोडून घेऊ ना. बरोबर थोडा ना. आपण याचा छान ही भाजी सोकू घालून आपण त्या डब्यामध्ये ठेवून सुकते आणि याचा घोळाना पण छान होते. याच्यात हिरवी मिरची कांदा वगैरे टाकून थोडी मेथीची पण भाजी पाहिजे त्याला घोळाण्याला. मेथीची भाजी आणि किती टाकायची? थोडी हो. हो का, सुकताना का? सुकताना डब्यात ही भाजी डब्यात भरून आपण ठेवायची आणि उन्हाळ्यात याची बारीक बुकटी करून जेवणासोबत जर आपण चटणी सारखी खाल्ली तर खूपच छान लागते. त्याच्यामध्ये तिखट मीठ थोडं तेल वगैरे टाकून खूप छान लागते. ही अशी दोन दोन पानावर आलेली अशी कोवडी कोवडी भाजी घ्यायची आहे. आणि ही चवीलाही खूप छान अशी भन्नाट होते आणि ही खायलाही छान असते. आणि यामध्ये पोषक घटकही भरपूर असतात. तर वर्षातून एक वेळ ही भाजी नक्कीच खायला हवी आपण. हो, हे हरभऱ्याचं झाड आहे. या हरभऱ्याच्या झाडाचे असे जर शेंडे शेंडे खुडून घेतले तर हे झाड चांगलं फळते आणि त्याला माल पण भरपूर येते. एखादा कापड सुती घ्यायचा किंवा असा पेपर वगैरे घ्यायचा आणि थोडी थोडी भाजी घेऊन अशी आपटायची. त्यामुळे काय होतं ना, यामध्ये जर अड्या वगैरे असल्या किंवा याला माती लागलेली असती तर ते सर्व निघून जाते. अशा पद्धतीने सर्वात आधी अशी भाजी साफ करून घ्यायची. भाजी बनवण्यासाठी कढई घ्यायची किंवा तुम्हाला जर तवा वगैरे घ्यायचा असला तर तोही घेऊ शकता. एक पडी तेल टाकून घ्यायचंय. तेल थोडंसं जास्तच पाहिजे या भाजीला. तर मी जवळजवळ 1.5 पळी तेल टाकून घेत आहे. तेल टाकून झालं की लगेचच आपल्याला हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या तुम्ही खुडून सुद्धा टाकू शकता. कांदा घेतलेला आहे आणि लहसून पाकळ्या घेतलेल्या. लहसून भरपूर घ्यायचा आहे आपल्याला, कांदा सुद्धा भरपूर घ्यायचा आहे. हे सर्व यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी या भाजीमध्ये लहसून आणि मिरच्याच टाकल्या जातात. आमच्या भागामध्ये कांदा सुद्धा टाकला जातो. तर तुम्ही लहसून आणि मिरच्याची भाजी नेहमी बनवत असाल तर या पद्धतीने यावर्षी ही भाजी नक्की करून बघा. तुम्ही जर बाजारामधून भाजी विकत आणली असेल तर ती भाजी नक्कीच धुवून वापर करा त्याचा, कारण आपल्याला माहित नसतं त्यावर फवारणी वगैरे केलेली आहे की नाही कीटकनाशकाची. त्यामुळे भाजी स्वच्छ करूनच चांगल्या प्रकारे अशी मस्त धुवून घ्यायची आहे. कांदा असा हलका सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये लगेचच आपल्याला ही जी भाजी आहे ना हरभऱ्याची टाकून घ्यायची आहे. ही भाजी मी चिरलेली नाही आहे कारण ही कवडी भाजी आहे आणि मी धुतलेली सुद्धा नाही आहे, कारण शेतामधून आणलेली आणि याच्यावर फवारणी सुद्धा केलेली नाहीये. तर अशी पटापट अशी भाजी आपल्याला अशी फिरून घ्यायची आहे. लगेचच भाजी चांगली फिरून घेतलेली, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. कारण ही भाजी तुम्हाला आता जरी जास्त दिसत असेल पण काही वेळाने ही भाजी अशी कमी होते, चिमल्या जाते ही भाजी. भाजीमध्ये मीठ टाकून चांगल्या प्रकारे अशी फिरून घेतलेली आहे भाजी. यामध्ये आता अर्धा लिंबू घ्यायचा आणि अर्धा लिंबू असा पिळायचा. लिंबू पिळल्याने काय होतं, या भाजीला आंबटशी चव येते आणि खूप भारी लागते. तुम्ही लिंबाच्या ऐवजी या भाजीमध्ये टमाटरचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता. भाजी खूप भारी लागते. तुम्ही नक्की या भाजीमध्ये असा लिंबूचा उपयोग करून बघा. आणि लिंबू टाकल्यामुळे काय होतं ना, या भाजीला थोडंसं पाणी सुद्धा सुटलेलं आहे. तुम्हाला जर लिंबू टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं असं तुम्ही शिरकाव्यासारखं पाणी टाकून घ्यायचं आणि लगेचच काय करायचं ना, लगेचच भाजीवर असं झाकण ठेवून घ्यायचं आणि 1-5 मिनिट आपण शिजून घेतो ही भाजी. जवळजवळ 4 ते 5 मिनिट झालेले आहे. भाजी छान अशी शिजलेली आहे. जास्त शिजून पण घ्यायची नाही भाजी आपल्याला. आणि भाजी लगेचच झाकून अशी ठेवल्यामुळे यामध्ये जे पोषक घटक असतात ना हे यामध्येच राहतात आणि भाजीला चव खूप छान येते. भाजी जर तुम्ही अशी उघड्यावर शिजवली तर भाजीला तेवढी चव येणार नाही. हरभऱ्याच्या ओल्या पानांची गरगडी किंवा थोडीशी हलकीशी पातळसर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी तेल घेतलेलं आहे. कढईमध्ये गॅस गरम केलेला आहे आणि जवळजवळ 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. लगेचच तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्ये लगेचच हे लहसून आहे, लहसून असं जाडसर ठेचून घेतलेला आहे, लहसून टाकून घ्यायचा आहे. आणि हिरवी मिरची आहे, हिरवी मिरची थोडीशी क्रश करून घेतलेली आहे,
ती टाकून घ्यायची आणि अशी छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचं आहे. कांदा, लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट हे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे याला. आता या स्टेजला काय करायचं आपल्याला, हे पोहे खाण्याच्या चम्मचने 2 चम्मच हे बेसन घेतलेलं आहे आणि हे टाकून घ्यायचं आहे. चण्याच्या डाळीचं बेसन आहे हे. कांदा, लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये असं चांगल्या प्रकारे असं भाजून घ्यायचं हे बेसन आपल्याला. जवळ 1 मिनिट झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद ऑप्शनल आहे. आणि लगेचच हळद टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. जवळ 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही चणा डाळीच्या पिठाच्या ऐवजी भाकरीच्या पिठाचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता. आता याला उकळी आल्यानंतर ही जी बारीक चिरलेली चण्याची भाजी आहे, मी बारीक चिरून घेतलेली आहे. बारीक चिरलेली चण्याची भाजी सर्व टाकून घ्यायची आहे यामध्ये आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. चणा डाळीचं पीठ ना आपण तेलावर छान प्रकारे असं भाजल्यामुळे काय होतं ना, ते त्याला या भाजीला खमंग असा वास येतो. चणा डाळीच्या पिठाच्या गुठळ्या पडत नाही या भाजीमध्ये. याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे या भाजीमध्ये चवीनुसार. आणि तुम्हाला दिसत असेल बघा, ही भाजी अशी बेसनासारखी अशी घट्ट झालेली नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही भाकरीचं पिठाचा उपयोग सुद्धा करून घेऊ शकता या चणा डाळीच्या पिठाच्या ऐवजी. आता ही भाजी आपण 1 मिनिट अशी झाकण ठेवून शिजवून घेऊयात. जवळ 1 मिनिट झालेला आहे. भाजी छान शिजलेली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा. जास्त पाणी किंवा जास्त घट्ट किंवा जास्त पातळसरही नको. अशा पद्धतीची भाजी ही करून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने हरभऱ्याच्या ओल्या भाजीचं गरगट तयार झालेलं आहे. थोडीशी अशी पातळसर भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या वेगळ्या पद्धतीने बनवून बघा अशी भाजी आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही माझी पद्धत आवडली की नाही आवडली. हरभऱ्याची ओली भाजी आहे ना, याची छान अशा 2 भाज्या अशा करायच्या आणि भाकरी सोबत ह्या भाज्या दोन्हीही खायला खूप मस्त अशी मजा येते.